बापरे आम्ही खूप थकलोय. एक तर रिक्षा मिळत नाहीत आणि आम्ही चाललोय अक्कलकोटला. आता आमची बस येईल. मी खूप एक्सायटेड आहे. तेव्हा माझी खूप 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 वर्षापासून इच्छा पूर्ण होते. आणि हा तुम्ही घाम बघू शकतात, घामाघूम झालोत आम्ही. हे बघा बॅग्स एवढे उचललेत आणि प्लस माझ्याकडे 2 बॅग्स आहेत मोठे मोठे. कंटाळा बापरे कंबर गेली. असं कर. हे बघा पूर्ण घाम झाले, पूर्ण घामाघूम झाली. सो येस गाईज, आम्ही डॉल्फिन बसमध्ये आलेलो आहेत. मस्तपैकी स्लीपर बस आहे. सगळे सीट्स इकडे स्लीपरवालेच आहेत. आणि प्रांजली पण फर्स्ट टाईम बसला आहे. मी पण फर्स्ट टाईम प्रवास करतो. कसं वाटतं? खूप मस्त आहे बस, कम्फर्टेबल आहे. सीट बघू शकता तुम्ही, खूप मोठे आहेत. फक्त एक प्रॉब्लेम आहे की पूर्ण वेळ तुम्ही 12 तास 11 तास जे लागणार आहे ते पूर्ण वेळ तुम्ही झोपून नाही बसू शकत. म्हणजे झोपून नाही राहू शकत, बसून पण राहावं लागतं. कारण की माझा थोडा त्राससारखं होतो आहे. पण बघूया, लेट्स सी. फिंगर्स क्रॉस, काही झालं नाही पाहिजे. फर्स्ट टाईम आहे, बघू कसं जाते. तुला मला नाही होत तुला त्रास नाही का होत? मला नंतर त्रास होतो. नाही, मला त्रासच नाही होत. बस एकदम क्लीन आहे. ही आहे डॉल्फिन बस. आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे वरती चार्जिंग पोर्ट्स आहेत जे सी टाईप पण लागू शकतात, USB पण लागू शकतात. पण सध्या हे चालत नाही, माहिती नाही मला. नाही चालत, सांगायला लागेल. चालत नाही, याचं बटन कुठेतरी असेल. आणि मस्त AC आहे, फुल AC आहे. दाखव ना पूर्ण. नीट क्लीन आहे. आणि सिंगल सीट आहे आणि आम्ही जे बसलो ते डबल सीट आहे. ही सिंगल सीट आहे आणि आम्ही जी घेतली आहे ती डबल सीट आहे. इथे खाली सगळी पूर्ण फॅमिली आहे आमची. सगळ्यांनी पडदा लावलेत, सगळे एकदम स्लीप मोडमध्ये. आणि इथे तुम्ही विंडो व्ह्यू बघू शकता. आणि हा विंडो व्ह्यू आहे. हा विंडो व्ह्यू आहे मस्त. आता साईडला बस आहे म्हणून दिसू नाही शकत. पण मस्तपैकी अशी ग्रीन लाईट आहे. आता रात्र होईल. आमचे 2 स्टॉप आहेत. आता वाजले आहेत 8:45 आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे. आता आम्ही ऑलमोस्ट चुनाभट्टी क्रॉस झालेलो आहे. आणि आम्ही चढलो ते हाय दीक्षू. सो आम्ही 8 वाजता बस जोगेश्वरीवरून चढलो. 8 पण नाही, 7:30 राईट. 7:30ला चढलो आणि जवळजवळ 2 तास लागला आम्हाला सायनला पोचायला. एवढं जास्त हेवी ट्रॅफिक आहे. आज फ्रायडेचा दिवस आहे म्हणून मुंबई ट्रॅफिक, यू नो वॉट इट इज. सो ठीक आहे. आणि आम्ही सकाळी 7 वाजता पोचायची संभावना आहे, शक्यता आहे. आणि 2 हॉल्ट येणार आहेत. आता आम्ही 11 वाजता खोपोली फूड हबमध्ये थांबणार आहोत. आणि त्याच्यानंतर सकाळी पहाटे एक पोचायच्या 3 तास 2 तास आधी एक स्टॉप असणार, ज्यांना वॉशरूम टॉयलेटला जायचं असेल त्याच्यासाठी. सो लेट्स सी. बरं वाटते, व्हेरी एक्सायटेड. आणि आम्ही चाललो आहेत TC आले नाही, नचिकेतचा प्रॉब्लेम झाला. काय व्हॉमिटिंग वॉमिटिंग सारखं थोडं फील होते स्टार्टिंगला. आणि नचिकेतला प्रॉब्लेम झालेला आहे. हाय बोला. झाले, मला पण झालेलं स्टार्टिंगला. मी त्याला बोललो थोड्या बस सेट हो, नंतर बरं वाटेल. नाही झालं तर वॉमिट करायला, नो ऑप्शन. सो आता आम्ही पडदा बंद केला आहे आणि हे तुम्ही बघू शकता, येल्लो लाईट कट झाल्या आणि फुल ग्रीनरी. मस्त वाटतंय. आणि बाहेर खूप ट्रॅफिक आहे अजून. आम्ही मुंबईलाच आहोत. कंटाळा आलाय खूप मस्त. जेव्हा स्पीडमध्ये येईल ना बस त्या मजा येईल. कारण की ही जी डॉल्फिन बस आहे तिची सस्पेन्शन वगैरे खूप चांगले असतात. असं ऐकलं मी, एक्सपिरियन्स नाही गेलं. सो मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगेलच नक्की, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि तुला काय वाटलं? हे आता आपण नाही जाऊ शकत. गाडी असते त्याकडून उतरून गेलो असतं, पार्सल घेतलं असतं. पण सध्या असे हे नाही स्टॉप करत गाडी. सो ठीक आहे. आणि तू काय बोलली, कशात आलं आपण? असं वाटतं छोट्याशा घरात आलो, टेंट हाऊस मध्ये आलो. पडदे बिडदे लावून एकदम मस्त मजा येते. कसं मजा येते? बघ ब्रह्मा. कोणता ब्रह्मा? देव ब्रह्मा. ओके. बरिस्ता पण आहे इथे. वा, आपण ब्रँडिंग करतो यार सगळ्यांची. बरिस्ता, पैसा भेजो. तुला हे एक्सपिरियन्स करायचं होतं बरोबर बस? फर्स्ट टाइम. एकदा केदारनाथला गाडीने गेलेलो आम्ही. म्हणजे गाडीने म्हणजे काय बोलतात त्याला, ट्रेनने. सॉरी, ट्रेनने गेलो. ते पण एक्सपिरियन्स केला. ट्रेनचा लांबचा प्रवास. हां,
जे पण डबल डेकर AC ट्रेन स्लीपर AC. स्लीपर AC. आता आम्ही बसने मला एक्सपिरियन्स सगळं करतो. थोडंसं ठेकर खूप येतात. कारण का तू इथे बसला, इथे बस, नाही नाही, बस, इथे बस. बघितलं मला, बाहेर बघितलं नाही बरं वाटतं. यार, इथे तुला नाही, मला कम्फर्टेबल वाटतं, खिडकी एसीची पाहिजे. हवा येते ना. खिडकी पाहिजे मला. शाणा आहे हा. मला जेव्हा घरातून निघालं तेव्हा मी त्याला बोललेले की मला विंडो किंवा सीट वरती पाहिजे. येते. हा, बरं तर वाटलं, तेव्हा बरं बोला हा, तेव्हा बोला हा तू विंडोच्या इथे बस, आणि आता मला इथे शिफ्ट केलंय. किती शाणा आहे हा. वाटलं. छानच आहे मी. ह्यांचं काय चाललंय बघू दे. हे बघा, हे बघा, काकू बघा, काकू 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 बाजूच्या घरात कसे डोकावत आहेत. चौकशी करतो. चौकशी कर, बाहेरच्या घरात काय चाललंय, पाणी आलं का, नळ आला का बघ. नाही आलंय. काका आले. वाचलो. लागलो. नाही लागलं, नाही वाचलो. पाणी आलं तुमच्या घरात? गावात ठीक आहे, उठव मला. मोटर चालू कर, मोटर चालू कर. काय म्हणलास तू? नाही, ती बोलली 10 वाजता 5 मिनिटं. मी बोललो मोटर ए चालू बाप, कर. काय काय कधी बोलते हर्षा मामीने कॉक नीट बंद केले का ओव्हरफ्लो घेऊ. आई इथे बसली खाली. ओ, मोटर हा चालू बघा, करा, बघा. मोटर चालू करा, पाणी वरती नाही येत. काय बोललास तू? मोटर चालू करा. पाणी वरती नाही येत, आम्ही वरती बसलो. काय पाहिजे तुम्हाला हो काकी? काय पाहिजे? नळाचं हा घ्या, हांडा घ्या, आमच्याकडे ना पाणी आहे. हा घ्या, हांडा घ्या. आम्ही उनो खेळतो इकडे कशिश सोबत, आणि कशिशने आम्हाला नो मर्सी वाला नवीन ते TC आलेत. आणि कशिशने आम्हाला नो मर्सी वाला गेम शिकवला, जो आम्ही पहिल्यांदा खेळतोय, उनो नो मर्सी. आणि थँक्यू कशिश आम्हाला रूल सांगितल्याबद्दल. TC करा आले. आणि कशी जिंकते हर एक गेम मध्ये. आणि हरते कोण देतं सांग. तू 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 मी सुटलेलो आहे guys. आजच आणि तिच्या हातात पत्ते बघा किती आहेत. बोल घेतला आणि या गॅरंटी कशीच जिंकणार आहे. आणि ती पत्ते तुम्ही बघू शकता, आणि हिचे पत्ते बघू शकता. कलर चेंज टू ब्लू. जिंकलेलं आहे मी कसा. सो एक हा मर्सीचा रूल आहे, जर तुमच्याकडे काय कशिश 30 पत्ते आले तर 30 काउंट. आउट ऑफ द गेम. जर 30च्या वरती कार्ड्स तुमच्या हातात असतील तर तुम्ही आउट. आणि कोण झाले आउट? एक मिनिट काय कुठे गेला तुमचा गेम? प्लीज. 30च्या अप कार्ड हातात असतील ना. 10 10 10 30 असं नाही ना. तसं कसं प्रांजली? टोटल 30 पत्ते वेगळे वेगळे. मग तशी तर नाही माझ्याकडे 30. खेळ मग. सो हॅलो गाईज अँड गुड मॉर्निंग. मस्तपैकी झोप झालेली आहे पूर्ण. आणि रूम टूर दाखव ना, असं पडतं ओपन कर. आणि 1 2 3 गुड मॉर्निंग. मस्त हायवेवर आहेत आम्ही, सोलापूर हायवेवर. आणि प्रांजली गुड मॉर्निंग. आणि आमचं हॉटेल येते 20 मिनिट्समध्ये, 19 मिनिट्समध्ये, तर त्याचंच लोकेशन आम्ही ट्रॅक करतो आहे. आणि झोप मस्त झालेली. आणि रात्री मी काहीच नाही खाल्लं, प्रांजलीने पण काहीच नाही खाल्लं, कारण की असं आम्ही थोडे मग चिप्स खाल्ले आणि केक खाल्ला, ब्राउनी खाल्लं, नाही, आणि मी आईस्क्रीम खाल्ला. सो मी जेवलो नाही, प्रॉपर असं डिनर नाही केलं, कारण की मला भीती वाटत होती, प्रिकॉशन म्हणून मी नाही खाल्लं काय. आणि मस्त झोप लागली. सकाळी उठलो, आता वाजले 7:10, 7:15, 7:30पर्यंत आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करू. आणि आता सीन असा आहे की आम्ही थोडं लवकर पोचलो आहे,
आणि चेक इनचा टाईम आमचा 11चा आहे. पण आम्ही कॉल केलं आहे हॉटेलमध्ये, त्यांना सांगितलं ॲटलिस्ट आम्हाला एक रूम तरी द्या की तर आम्ही फ्रेश होऊ आता सेट होऊ. पण ठीक आहे बघू. आणि तिथून मग आपण जाणार आहोत गाणगापूरला दर्शनासाठी. सो बघूया काय कसा जातो दिवस. ऑल द बेस्ट आणि मजा येणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्ही पिकअप वाले आहेत ना? कोण? बसवाले आहेत का तुम्ही? सो येस गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. आणि आम्ही आलो आहेत हॉटेलमध्ये, जे की आहे आपलं अजिंक्य तारा हॉटेल आहे, अजिंक्य तारा. सो इथून आम्ही एंट्री मारणार आहेत. आणि हे ऑब्व्हियसली हे पूर्ण सोलापूर हायवे आहे. तिथेच आम्हाला इथे उतरलो आम्ही, कारण की अक्कलकोट अजून पुढे येते 1.5-2 किलोमीटर. सो आम्ही बसवाल्याला बोललो की आम्हाला इथेच उतरव, कारण की परत आम्हाला तिथून रिक्षा करून यावं लागलं असतं. सो आता चला मध्ये आम्ही चाललो आणि मस्तपैकी एक राऊंड मारून आलो. मी बॅग वगैरे ठेवलं आहे रिसेप्शनमध्ये. आणि एक सीन असा आहे की सगळे रूम्स फुल आहेत आणि आम्हाला चेक इन, आम्ही खूप लवकर आले आहेत, आमची चुकी आहे ही. सो 8 वाजले आहेत आणि 11 वाजता चेकआउट होते लोकांचं. तर त्यांना मी रिक्वेस्ट केली की एकतरी रूम्स हे खाली करून द्या, काहीतरी द्या, ॲटलिस्ट आम्ही थोडं सेटल होऊ शकतो. पण त्यांच्याकडे एक पण रूम खाली नाही. पण ते बोले अर्धा तास थांबा. तो आम्ही वेटिंग रूममध्ये आहेत. आम्ही इकडे पूर्ण रिसॉर्ट फिरतोय. बघू शकता मस्तपैकी असे स्टॅच्यूज आहेत इकडे आणि खूप असे प्लिझंट आणि मस्त वाटतात. बकरी तुम्ही बघू शकता, फुल गावची फिलिंग देते. इथे बैलगाडी आहे, इकडे वडाच्या झाडाखाली माणूस बसलाय, मस्त मस्त बघून बरं वाटतं. आणि इथे किड्स प्ले एरिया आहे आणि इथे पार्किंग आहे पूर्ण. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण ही चांगली जागा आहे इकडे, तुम्ही बघू शकता. कोणीतरी उतरा आणि पळा, ढबक्कन आपटतील. इथे रात्री बॉनफायर होतं असं वाटतंय, कारण की इथे गरम गरम हवा वाफ येते हा बॉनफायरमधून. आणि हा आहे स्विमिंग पूल एरिया आणि हॉटेल एरिया, डायनिंग एरिया आय गेस. हा तुम्ही बघू शकता, इथे आतमध्ये डायनिंग एरिया आहे पूर्ण. आणि चांगलं आहे रेस्टॉरंट, खूप चांगलं आहे, ॲम्बियन्स पण चांगलं आणि क्लीन आहे सगळं. ही बघा आमची कंपनी सगळी ते मस्ती करतायत. आणि हा आहे हॉटेलचा एंट्रन्स. हे रेस्टॉरंट आहे आणि हे ते साहेब बसलेत मस्त असं. हे बघा शिरताच प्रसन्न होतं बघून. मस्त इथे फिश टँक पण आहे, फिश बघू शकतात. स्वामींची मूर्ती आहे, सरस्वती आहे. थोडी टेन्शन मध्ये. अंजली काय आहे? स्वामींना चाफ्याची फुलं आवडतात. स्वामींना चाफ्याची फुलं प्रिय आहेत आणि ती मी घेतली काल त्याच्यासाठी आणि मी फ्रीझरला चुकून ठेवली
आणि ती कालच काळी झाली पूर्ण. आणि इथे मिळत नाहीत चाफ्याची फुलं. सो मी रांगरीला बोललेलो की मुंबईला असताना की इथे ऑब्व्हियसली चाफ्याची फुलं मिळतील, पण एक शॉकिंग गोष्ट आहे की इकडे चाफ्याची फुलं नाही आहे मिळत. असे सीझनल कधीतरी मिळतात, मिळाले तर, असं काहीतरी गोष्ट आहे. सो रांगरीने जवळपास 10-15 फुलं घेतली होती. ती तिने चुकून फ्रीझरमध्ये ठेवली, तिला वाटलं फ्रेश राहतील जास्त, पण ती काळी पडली, बाहेर काढलं. आणि आता आम्हाला इकडे चाफ्याची फुलं नाही मिळत आहेत. सो लेट्स बघू कुठे, आता तिथे अक्कलकोटला जाऊनच शोधावं लागतील. मिळाले तर आमचं लक, नाही तर काय नाही. ते वाईट वाटतं, त्याचं तुला वाईट वाटतं. सो हेच नाश्ता केलेला आहे. मी उपमा खाल्ला, प्रांजलीने मिसळ खाल्ली आणि कॉफी पिली सर्वांनी. चांगलं होतं जेवण आणि कॉफी तर बेस्ट होती, चहा पण बेस्ट होता. सो ठीक आहे, आता आम्ही थोडा वेळ बसतो, 10 मिनटं. रूम क्लिनिंग चालू आहे आणि वाजले 9:45. किती वाजले? 9:15. सॉरी, 9:45 झाले. आम्ही थांबलो आहे, 10-15 मिनटात मिळेल रूम. सो रूममध्ये चेक इन करूया. आणि इथून आम्ही जाणार आहोत गाणगापूरला. जो गाणगापूरचा रस्ता आहे तो 2 तासाचा आहे, 1.5 तास, 1 hour 50 minutes, 2 तास पकडावं लागेल. सो आम्ही क्रुझर बुक केली आहे 10 जणांसाठी. सो त्यांनी जाऊ आम्ही 2 तास यायला, 2 तास जायला. आणि तिथे काय काय स्पॉट्स काय आहेत गं? एक औदुंबर, एक 2 नदींचा संगम आहे आणि एक आहे गणगापूर मंदिर. ओके, हे 3 स्पॉट्स करायचे. आणि तिथे गेल्यानंतर कळेल आता अजून काय, मला नाही माहिती. आता ह्यांना विचारू का मी? हां, विचार. सो हॅलो गाईज, चेक इन केलेलं आहे आणि ही आहे आमची रूम छोटीशी. अँड दिस आर द बेड. आम्हाला ॲक्च्युली थोडं आमचं लास्ट मोमेंट बुकिंग झालेलं म्हणून थोडं सेपरेट बेड आहे, सिंगल बेड नाही मिळाला. सो हे आहेत बेड आणि हे आहे इथे वॉर्डरोब आहे, इथे ड्रेसिंग टेबल आहे मस्तपैकी. आणि हा आहे मी थोडं, आता मला आंघोळ करायचं, फ्रेश करायचं आहे आणि आम्ही इथून जाणार आहोत गाणगापूरला. आणि मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण जाऊया गाणगापूरला, सगळं दर्शन करूया, मस्त मस्त स्पॉट्स फिरूया. टिल देन, दिस इज युअर मानस पाटील सायनिंग आउट. थँक्स फॉर वॉचिंग, बाय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून जा. आणि इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर मला फॉलो करायला विसरू नका. सो बाय, थँक्स फॉर वॉचिंग, सायनिंग आउट.